Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंत काय होते ते बघा, नंतर बोलू मी जिल्ह्यातच आहे. मला हे राजेंद्र ठोकरा हे सगळे जुने सहकारी भलतीकडे गेले होते. त्यांच्या लक्षात आले की हा रस्ता काही खरा नाही. हर्षवर्धन पाटलांनी भाजपला रामराम ठोकलाय आता. ठोकला हो ठोकलाय आणि राष्ट्रवादी कधी मला हे राजेंद्र ठोकरा खरं काय कधी प्रवेश करणार आहे हर्षवर्धन पाटलांचा माहिती नाही. सध्या आज काय करताय साधारणतः आज साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंत काय होते ते बघा, नंतर बोलू मी जिल्ह्यातच आहे. हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त काय माहीत नाही का आज दुपारी काय होतं बघा. 2 वाजेपर्यंत तुम्ही माझ्याकडे प्रतिक्रिया विचारायला कदाचित याल. आजच काल पण देखील तुम्ही काही दुष्काळी भागातील नेत्यांना माझ्या आमदारांना भेटला, खास करून पुराडपाटी मतदारसंघात. माझे जुने सहकारी आहेत एकेकाळी. त्या लोकांनी मी एकत्र काम केलं. हनुमंतराव होते त्यांचे वडील, ते स्वतः. त्याच्यानंतर दुसरे जे देशमुख त्यांचे वडील माझ्यावर होते, हेही होते. जुन्या सहकारी बऱ्याच वर्षात घेत नाही. मी चालू म्हणून प्रेमाने भेटायला आपल्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर थेट त्यांनी भाजप सोडलं, मी राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गेलो असं सांगितलं. सांगितलं का? त्यांनी सांगितलं की भाजप बैठकीत काय झालं सांगितलं घेतलं ना. दाखवा साहेबांना भाजपने आम्हाला शिवसेनेला विकला हा सुद्धा शब्द त्यांनी प्रेस घेतली बाहेर. हो जाता नमस्ते, राजेंद्र देशमुख पवार साहेबांना भेटायसाठी आलो. मी आता राष्ट्रवादीत आहे, भाजप बीजेपी मध्ये होतो. आहेच मागणी केली, साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली. जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये. तुमचा प्रश्न एवढाच आहे की इतक्या सहजपणे लोक भाजप सोडतात की तुमची बैठक होते आणि लोक सांगतात की भाजप सोडतात की काय बैठकीत झालं. हे सगळे जुने सहकारी भलतीकडे गेले होते. त्यांच्या लक्षात आले की हा रस्ता काही खरा नाही. योग्य रस्ता आपला जो आहे त्या रस्त्यावर गेलं पाहिजे म्हणून येतात. स्वागत आहे. अनेक वर्ष एकत्र काम केलं, पुन्हा काम करायची इच्छा आहे. आमचं म्हणणं आहे किंवा एकत्र येऊ आणि लोकांचं काम करू, महाराष्ट्राला मोठं करू आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांची शक्ती कामाला लावायची.